वनताराचे सीईओ हे आज दुसऱ्यांदा कोल्हापुरात पोहोचले। आज ते पुन्हा नांदणीला जाणार होते, मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं म्हणत ही बैठक कोल्हापुरातल्या जैन बोर्डिंग या ठिकाणी आयोजित केली। या बैठकीला नांदणी मठाचे पदाधिकारी उपस्थित आहेत, तर त्यांची नांदणीच्या सीईओंसोबत बैठक सुरू आहे। नांदणी इथं माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत सीईओ पत्र देणार आहेत। वनताराचे सीईओ विहान कर्णी आज दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांचं कोल्हापुरातल्या विमानतळ या ठिकाणी आगमन झालं, मात्र पोलिसांनी नांदणी या गावी न जाण्याचा सल्ला जो आहे तो त्यांना दिला आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या माझ्या मागे दिसणाऱ्या जैन बोर्डिंग या ठिकाणी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर विहान कर्णी काही मुद्दे घेऊन या ठिकाणी एक पत्र देखील घेऊन जे आहे ते आल्याची माहिती मिळते, मात्र ते नांदणीमध्ये न जाता कोल्हापुरातल्या दिगंबर जैन बोर्डिंग या ठिकाणी आलेले आहेत। आपण हे कोल्हापुरातल्या जैन बोर्डिंगची गेट जे आहे ते पाहतोय आणि त्या गेटच्या अगदी बाजूला एक होर्डिंग लावण्यात आलेला आहे, सेव्ह माधुरी, हत्ती गेली हे दुःख आहे पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे, अशा पद्धतीचं या होर्डिंगवरती आशय लिहिण्यात आलेला आहे। ऑल अंबानी प्रोडक्ट बॅन आणि बॉयकॉट जिओ अशा अक्षरात या ठिकाणी हा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे याच जैन बोर्डिंगच्या अगदी समोर। आणि त्याच बोर्डिंगमध्ये आता ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। आता वनतारा देखील त्यांच्यासोबत पार्टी म्हणून त्या ठिकाणी सहभाग नोंदवणार, त्यामुळं निश्चितच आहे या तिघांच्या विरोधात आता पेटाला जो आहे ती लढाई या ठिकाणी द्यावी लागणार आहे। या पुनर्विचार याचिकेमध्ये नेमकी काय भूमिका जी आहे ती आता न्यायालय घेणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। आता देखील वनतारा नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलं आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि या संपूर्ण चर्चेनंतर माधुरी हत्तीन जी आहे ती आम्हाला कोल्हापूरमध्ये परत येईल का असाच प्रश्न अनेक जण विचारताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चित या बैठकीतून काय नेमका मार्ग निघणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।